तुम्ही भारतासाठी गुप्त मिशन कराल का? 2 वर्ष त्यांनी पाकिस्तानचे नकाशे पाठ केले. त्यांचे लक्ष होते पाकिस्तान आर्मी. त्यांनी पाकिस्तानी फौजेच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली. एक भारतीय गुप्तहेराचा पाकिस्तानी सैन्यात मेजर बनणे. त्यावेळी डॉक्टर AQ खान पाकिस्तानचा अणुबॉम्ब बनवत होते. कल्पना करा, एका अशा माणसाची जो एकाच वेळी 2 आयुष्य जगत होता. एका बाजूला तो भारतातील राजस्थानचा रहिवासी रवींद्र कौशिक होता, एक नाट्य कलाकार, आणि दुसऱ्या बाजूला तो पाकिस्तान आर्मीचा एक सन्मानित अधिकारी मेजर नबी अहमद शाकिर होता. ही कथा कोणत्याही चित्रपटातील हिरोची नाही. ही कथा आहे द ब्लॅक टायगरची. भारताची गुप्तहेर संस्था रॉच्या इतिहासात रवींद्र कौशिक सारखा गुप्तहेर कदाचित दुसरा झाला नसेल. त्यांनी जे केले ते अशक्य वाटते. त्यांनी शत्रूच्या घरात शिरून त्यांचीच वर्दी घालून तिथूनच भारताची सुरक्षा केली. पण बदल्यात त्यांना काय मिळाले ते ऐकून तुमचाही रक्त खवळून उठेल. कथेची सुरुवात होते 1971 नंतर. भारताने पाकिस्तानला युद्धात जबरदस्त पराभूत केले होते आणि बांगलादेशाचा जन्म झाला होता. पाकिस्तानसाठी ही हार फार मोठी बेइज्जती होती. रावळपिंडीमध्ये बसलेली पाकिस्तानी फौज सुडाच्या आगीत जळत होती. रॉ जी नुकतीच स्थापन झाली होती, तिला हे समजण्यात अडचण येत होती की पाकिस्तान सीमेपलीकडे काय कट रचत आहे. विशेषतः पाकिस्तानचा अणुकार्यक्रम भारतासाठी फार मोठा धोका बनत होता. भारतीय गुप्तहेर संस्थांना समजले होते की जर पाकिस्तानच्या इराद्यांची माहिती घ्यायची असेल तर तिथे आपला माणूस पाठवावा लागेल, एक डीप कव्हर एजंट. आणि या शोधाने रॉला पोचवले राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये. रवींद्र कौशिक यांचा जन्म 1952 मध्ये श्रीगंगानगर येथे झाला होता. हे शहर पाकिस्तान सीमेजवळच आहे. लहानपणापासूनच रवींद्रने सीमावरील तणाव, फौजेची ये जा आणि युद्धाचे वातावरण पाहिले होते. त्यांचे वडील इंडियन एअरफोर्समध्ये होते, त्यामुळे देशभक्ती त्यांच्या रक्तातच होती. पण रवींद्र फौजी बनू इच्छित नव्हते. ते तर एक कलाकार होते. 1973 मध्ये ते लखनौ येथे एक नाटक करत होते. त्या नाटकात त्यांनी एका भारतीय सैनिकाची भूमिका केली ज्याला चीनची सेना पकडते. नाटकात दाखवले होते की कसा तो सैनिक अत्याचार सहन करूनही आपल्या देशाची रहस्य उघड करत नाही. नशीब बघा, त्या हॉलमध्ये काही लोक असे बसले होते जे टाळ्या वाजवण्यासाठी नव्हे तर टॅलेंट शोधण्यासाठी आले होते. ते रॉचे अधिकारी होते. त्यांनी पाहिले की रवींद्रच्या आत एक वेगळीच क्षमता आहे. तो रंगमंचावर रडायचा तेव्हा खरे अश्रू येत होते, राग करायचा तेव्हा डोळे लाल होत होते. गुप्तहेरांच्या दुनियेत याला इमोशनल सेगमेंटेशन म्हणतात. नाटक संपल्यानंतर त्यांना बॅकस्टेज भेटण्यात आले. क्या तुम्ही भारतासाठी गुप्त मिशन कराल? रवींद्र कौशिक सुरुवातीपासूनच देशासाठी काहीतरी मोठे करायचे स्वप्न पाहत होते. त्यामुळे विचार न करता त्यांनी लगेच होकार दिला. त्यांना सांगण्यात आले की त्यांना दिल्लीला यावे लागेल. त्यानंतर त्यांनी घरी नोकरीचा बहाणा करून दिल्लीला प्रस्थान केले. दिल्लीमध्ये रवींद्र कौशिक यांचे खरे प्रशिक्षण सुरू झाले. त्यांचे नाव ठेवण्यात आले नबी अहमद शाकिर. त्यांना उर्दू शिकवली गेली. सर्वात कठीण काम होते धार्मिक दृष्ट्या पूर्णपणे बदलणे. रवींद्रने कुराण वाचले, नमाज कशी पढायची ते शिकले आणि इस्लामच्या बारकाव्यांचा अभ्यास केला, इथपर्यंत की त्यांचे खतना देखील करवण्यात आले. 2 वर्ष त्यांनी पाकिस्तानचे नकाशे पाठ केले. लाहोरच्या गल्लीबोळांपासून कराचीच्या बस मार्गांपर्यंत सर्व काही त्यांच्या मेंदूत कोरले गेले होते. ते पूर्णपणे तयार झाले होते. त्यानंतर रॉने त्यांची परीक्षा घेण्यासाठी 7 ते 8 देशांमध्ये माहिती गोळा करण्यासाठी पाठवले. तिथे त्यांनी काही पाकिस्तानी लोकांची मैत्री देखील केली. सुमारे 1 वर्ष असेच चालले. या काळात त्यांनी आपले काम उत्तम प्रकारे पार पाडले. 1975 मध्ये ते 23 वर्षांचे असताना त्यांनी सीमा ओलांडली आणि पाकिस्तानमध्ये पोहोचले. सर्वप्रथम त्यांनी कराची युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला आणि लॉची पदवी सुरू केली. त्यांनी आपली पदवी केवळ पूर्ण केली नाही तर चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. पण त्यांचे मिशन वकील बनणे नव्हते. त्यांचे लक्ष होते पाकिस्तान आर्मी. पदवी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पाकिस्तान आर्मीमध्ये सामील होण्याचा प्रयत्न केला. तेव्हाच नशिबानं एक मोठी संधी दिली. पाकिस्तानी सैन्याच्या अकाउंट्स विभागात जागा निघाली. रॉ कडून हिरवा कंदील मिळताच रवींद्रनं अर्ज केला. ही त्यांच्या जबरदस्त क्षमतेचीच गोष्ट होती की त्यांनी पहिल्याच प्रयत्नात ही कठीण परीक्षा उत्तीर्ण केली. यानंतर त्यांना पाकिस्तानी सैन्यात कमिशन ऑफिसर म्हणून नियुक्त करण्यात आले. हा विभाग सैन्याची नाडी मानला जातो. फौज टँक कुठे पाठवत आहे, नवीन बंकर्स कुठे बांधले जात आहेत, अणुशास्त्रज्ञांना किती पगार दिला जात आहे, या सर्व गोष्टींची माहिती अकाउंट्स विभागाकडे असते. या पदावर राहून त्यांनी पाकिस्तानी फौजेच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली. सर्व माहिती ते भारतात पाठवत राहिले. त्या काळात आजसारखी हायटेक कम्युनिकेशन नव्हती, त्यामुळे गुप्तहेराचं काम आणखी धोकादायक होते. आपल्या रिपोर्ट्स पाठवण्यासाठी रवींद्रला पोस्टल सिस्टीमचा आधार घ्यावा लागायचा. आपली कव्हर स्टोरी आणखी मजबूत करण्यासाठी
त्यांनी तिथे लग्न देखील केले. त्यांच्या पत्नीचे नाव अमानत होते, जी स्थानिक मुलगी होती. त्यांना एक मुलगाही झाला. आता नबी अहमद शाकीर पूर्णपणे पाकिस्तानी बनले होते. कोणालाही स्वप्नातही कल्पना नव्हती की हा माणूस प्रत्यक्षात भारताचा गुप्तहेर आहे. त्यांच्या पत्नीला देखील याची माहिती नव्हती. एका बाजूला ते भारतासाठी आपले कर्तव्य पार पाडत होते, तर दुसऱ्या बाजूला आपल्या क्षमतेनं पाकिस्तानी अधिकाऱ्यांचा विश्वास जिंकत होते. त्यांच्या याच मेहनतीचे फळ म्हणजे त्यांना लवकरच बढती मिळाली आणि ते मेजर बनले. एक भारतीय गुप्तहेराचा पाकिस्तानी सैन्यात मेजर बनणं 1979 ते 1983 हा काळ रवींद्र कौशिकचा सुवर्ण काळ होता. ते रॉला अशी माहिती पाठवत होते जी इतर कुणासाठीही मिळवणं अशक्य होते. त्यांची सर्वात मोठी कामगिरी होती पाकिस्तानच्या अणु कार्यक्रमाची माहिती. त्यावेळी डॉक्टर A.Q. खान पाकिस्तानचा अणुबॉम्ब बनवत होते. रवींद्रनं कौतार रिसर्च लॅब्स आणि अण्वस्त्रांशी संबंधित अनेक महत्वाच्या माहिती भारतात पाठवल्या. याशिवाय ते सैन्याच्या हालचालींची माहिती देत असत. त्यांच्या माहितीमुळे भारतानं अनेक वेळा पाकिस्तानच्या अचानक होणाऱ्या हल्ल्यांना थोपवले. त्यांच्या रिपोर्ट्स इतक्या अचूक आणि मौल्यवान असायच्या की जेव्हा या रिपोर्ट्स पंतप्रधान इंदिरा गांधींपर्यंत पोहोचल्या तेव्हा त्यांनी रवींद्र कौशिकला द ब्लॅक टायगर हा किताब दिला. पाकिस्तानमध्ये राहत असताना ते 3 ते 4 वेळा भारतातही आले होते. जेव्हा जेव्हा त्यांना यायचे असे तेव्हा रॉ त्यांना आधी दुबईला बोलवत असे आणि तिथून भारतात पाठवत असे. आपल्या आई-वडिलांना त्यांनी सांगितले होते की ते दुबईमध्ये काम करतात, जेणेकरून कुणालाही संशय येऊ नये. सप्टेंबर 1983 मध्ये रॉला रवींद्रपर्यंत एक अत्यंत महत्वाचा संदेश पोचवायचा होता. यासाठी त्यांनी एक नवीन, ज्याचे नाव होते इनायत मसीह. तसेच इनायत पाकिस्तानमध्ये पोहोचला. पाकिस्तानची गुप्तहेर संस्था ISIच्या नजरेत तो आला. इनायत मसीहला पकडण्यात आले. सियालकोटच्या इंटरोगेशन सेंटरमध्ये त्याच्यावर अत्यंत क्रूर अत्याचार करण्यात आले. तो तुपून गेला. असह्य वेदनेमुळे त्याने कबूल केले की तो एका मोठ्या एजंटला भेटण्यासाठी आला आहे, जो पाकिस्तान सैन्यात आहे. इनायतने सांगितले की मेजर नबी अहमद प्रत्यक्षात रॉ एजंट रवींद्र कौशिक आहे. सुरुवातीला पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी हे मान्य करण्यास नकार दिला, पण नंतर त्यांना आठवले की नबीचे पाकिस्तानमध्ये कोणतेही नातेवाईक नाही. त्यामुळे त्यांचा संशय अधिकच वाढला. कारण रवींद्र एक मेजर होते, त्यामुळे त्यांना कोणताही ठोस पुरावा नसताना अटक करणे सोपे नव्हते. म्हणून त्यांना सापळ्यात अडकवण्यासाठी एक योजना आखली गेली. इनायतने रवींद्रला भेटण्यासाठी एका उद्यानात बोलावले. रवींद्रला या कटाचा अंदाज नव्हता, म्हणून ते तिथे गेले. जसेच दोघांनी बोलायला सुरुवात केली, तिथे लपून बसलेल्या पाकिस्तानी सैनिकांनी पाहिले. त्यांनी रवींद्रला चारही बाजूंनी घेरले आणि त्यांना अटक केली. अटकेनंतर रवींद्रला सियालकोट येथे नेण्यात आले. तिथे त्यांच्यासोबत जे झाले ते ऐकून कोणाच्याही अंगावर काटा येईल. 1983 ते 1985 या 2 वर्षात त्यांच्यावर सतत अत्याचार करण्यात आले. अत्याचार इतके भीषण होते की त्यांना वाटू लागले की यापेक्षा मृत्यूच बरा. ISIला हे जाणून घ्यायचे होते की त्यांनी कोणती कोणती माहिती भारताला दिलीये आणि त्यांच्या जाळ्यात आणखी कोण कोण आहे. पण रवींद्र कौशिक तुकले नाही. त्यांना असंही सांगण्यात आले की जर त्यांनी भारतीय सैन्याशी संबंधित गुपिते सांगितली तर त्यांना सोडून दिले जाईल. पण त्यांनी सर्व रहस्ये आपल्या छातीतच दडवून ठेवली. 1985 मध्ये पाकिस्तानच्या न्यायालयाने त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. नंतर पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने ती शिक्षा जन्मठेपेत बदलली. मृत्यू टळला, पण मिळालेले आयुष्य मृत्यूपेक्षाही भयानक होते. पुढील 16 वर्ष रवींद्र कौशिक पाकिस्तानच्या वेगवेगळ्या तुरुंगात राहिले. तुरुंगातील परिस्थिती अत्यंत वाईट होती. एक छोटी कोठडी, निकृष्ट अन्न आणि सततचे आजारपण. त्यांना TB झाला आणि हृदयविकार देखील झाला. पण यापेक्षा जास्त वेदना त्यांना या गोष्टीची होती की ज्या देशासाठी त्यांनी आपले तारुण्य अर्पण केले, तोच देश आता त्यांना ओळखण्यास नकार देत होता. जर एखादा गुप्तहेर पकडला गेला तर सरकार सांगते, आम्ही या माणसाला ओळखत नाही. भारत सरकारनेही तेच केले. रवींद्र कौशिक यांना अधिकृतपणे आपले मांडण्यास नकार दिला गेला, तरीही रवींद्रने हार मानली नाही. त्यांनी लपून छपून आपल्या कुटुंबाला पत्र लिहिली आणि तेव्हाच त्यांच्या कुटुंबाला पहिल्यांदा समजले की ते दुबईत नोकरी करत नव्हते, तर पाकिस्तानमध्ये गुप्तहेर म्हणून काम करत होते. या पत्रांमध्ये एका तुटलेल्या मनाची वेदना होती. एका पत्रात त्यांनी लिहिले होते, भारतासारख्या मोठ्या देशासाठी बलिदान देणाऱ्यांना हेच मिळते का? त्यांच्या कुटुंबाने भारत सरकारकडे खूप मदत मागितली, पण काहीच फायदा झाला नाही. रवींद्र कौशिक 18 वर्ष तुरुंगातच सडत राहिले. त्यांनी आणखी एका पत्रात लिहिले, जर मी अमेरिकन असतो तर 3 दिवसात चुकलो असतो. अमेरिका किंवा इस्रायल आपल्या एजंटांना वाचवण्यासाठी जमीन आसमान एक करतात, पण रवींद्र कौशिकसाठी कोणतीही कैद्यांची अदलाबदल झाली नाही. ते तिथेच अडकून राहिले. 21 नोव्हेंबर 2001 हिवाळ्याचा काळ होता. मियानवाली तुरुंगाच्या थंड भिंतींमध्ये द ब्लॅक टायगरचा शेवटचा श्वास थांबला. TB आणि हृदयविकारामुळे त्यांचा मृत्यू झाला. ते फक्त 49 वर्षांचे होते. त्यांच्या मृत्यूनंतर कोणतीही लष्करी सलामी देण्यात आली नाही. त्यांच्या शरीरावर तिरंगा पांघरला गेला नाही. त्यांना तुरुंगाच्या मागील एका साध्या कब्रस्तानात दफन करण्यात आले. आज कदाचित तिथे कोणतेही चिन्ह नसेल की तिथे भारताचा सर्वात मोठा गुप्तहेर झोपलेला आहे.
मागे राहिले त्यांचे कुटुंब. जयपूरमध्ये त्यांच्या वडिलांनी आपल्या मुलाच्या प्रतीक्षेतच प्राण सोडले. त्यांची आई आमला देवी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिली. त्या पंतप्रधानांना सतत पत्र लिहित राहिल्या, फक्त या आशेने की कदाचित त्यांचा मुलगा परत येईल. 2006 मध्ये त्या देखील आपल्या मुलाला न भेटताच या जगाचा निरोप घेऊन गेल्या. खूप संघर्षानंतर सरकारनं त्यांच्या कुटुंबाला केवळ नाम मात्र पेन्शन दिली. त्यांच्या लहान भावानं एका मुलाखतीत सांगितले की त्यांना सरकारकडून पैसे नको, त्यांना फक्त एवढंच हवे आहे की सरकारनं रवींद्र कौशिक यांच्या कामाची अधिकृत कबुली द्यावी. त्यानं प्रश्न विचारला, जेव्हा सैनिकांना इतका सन्मान दिला जातो तेव्हा सगळे काही सोडून शत्रूच्या देशात काम करणाऱ्या गुप्तहेरांना का नाही? पण सत्य हेच आहे, पकडला गेलेला गुप्तहेर कोणत्याही देशाचा राहत नाही. ज्या देशासाठी तो जीव देतो तोच देश त्याला ओळखत नाही. रवींद्र कौशिक आज आपल्यात नाहीत, पण त्यांचे कार्य, त्यांचे धैर्य आणि त्याग इतिहासाच्या पानांमध्ये कायमचे नोंदले गेले आहे. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही असेच व्हिडिओ दर आठवड्याला आणत राहू. तोपर्यंत जय हिंद.